साई छाया ट्रॅक्टरच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. हे आमच्याकडे असं कप्पल आलं आहे की ज्याच्यातून ऑइल पास नाही होते. ट्रॅक्टरला फिटिंग केल्यानंतर याच्यातून आपण ज्यावेळेस ट्रॅक्टरला एक कप्पल जोडतो त्यानंतर याच्यातून ऑइल पास नाही होते, ट्रॅक्टर ट्रॉलीवरती नाही होते, असा हा फॉल्ट आहे. तर कशा पद्धतीने आम्ही चेक करतो आहे ते तुम्ही बघा. आमचे मॅकॅनिक, अनुभवी मॅकॅनिक तुम्हाला समजावून सांगतील की हे कशा पद्धतीने चेक करतात. चला तर बघूया. नमस्कार बंधू, आपण पाहिला आता हे कप्पल आहे, हे ट्रॅक्टर साईडला कधी कधी काय होतं, कप्पल वेगवेगळ्या कंपनीचे असलं हे ना वर्किंग करीत नाही, म्हणजे ऑइल पास होत नाही. कोण समजा हे दुसऱ्या कंपनीचं घेतलं आणि हे दुसऱ्या कंपनीचं घेतलं, ऑइल ना पास होत नाही. त्याच्यासाठी ना ट्रॉलीवर आपली कधी कधी जात नाही. त्याच्यामुळं आपल्याला ना एकाच कंपनीचे ना दोन्ही कप्पल घ्यावं लागते, ट्रॉली साईड पण आणि ट्रॅक्टर साईड पण. आपण ना कधी कधी कप्पल लीक झालं त्यांची समजायची ना ही रिंग काढून आपण याला आहे ना ओरिंग वगैरे बसू शकतो. लीक झालं तर तुला नवीन सुद्धा आतमध्ये एक ओरिंग येते बसायला. तुम्हाला एक दाखवतो सर. तर तुम्ही आमच्या सबस्क्रायबरसाठी काही सांगू इच्छिता का, याचं काम कशा पद्धतीने आपण करू शकतो? हां, तेच सांगायचं आहे तुम्हाला. तर या कप्पलचं काम कशा पद्धतीने रिपेअर होतं हे सर्व काही तुम्हाला समजून सांगतील. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्यात तुम्ही तयार राहा. खूप असा इंटरेस्टिंग व्हिडिओ असा राहणार आहे आणि खूप इन्फॉर्मेशन तुम्हाला या कप्पलबद्दल मिळणार आणि रेग्युलर सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती भेटणार. आता हे कप्पल आहे, या कप्पलवर समजा इथं ही कप्पला समयाच्या असतं आतमध्ये. ही ओरिंग आहे ना, ही ओरिंग कधी कट झाली, कधी बारीक झाली, इथून सुद्धा ऑइल लीक होतं. होऊन पाहता कधी कधी इथून सुद्धा ऑइल लीक मारतं. आपलं हे पॅक असल्यामुळे ना इथून सुद्धा ऑइल कधी कधी लीक मारतं. आपण हे कप्पल खोलून इथली ही ओरिंग चेंज करू शकता. तर आपले मॅकॅनिक हे सांगताय की कधी ही रिंग कट असल्याने हे जे कप्पल आहे हे आपण फिट केल्यानंतर याच्या समोरच्या साईडने ऑइल हे टिपकत असतं, निघत असतं. जेवढ्या प्रेशरने ऑइल पास होईल तेवढ्या प्रेशरने तिथून निघतं आणि त्याचा फॉल्ट फक्त कप्पलच्या रिंगामध्ये असतो. आणि काही आपले असे लोक असतात जे पूर्ण कप्पल आपल्याला बदलायला लावतात, कारण की रिंगचा फॉल्ट हा कोणीही सांगत नाही. मात्र आपलं साई छाया ट्रॅक्टर्स हे तुम्हाला सदैव तुमच्या पाठीशी उभं आहे आणि तुम्हाला सदैव याच्याबद्दल आणखी माहिती कशी देता येईल हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही ते बघितलं हे लीक का बरं होतं म्हणून. इथून आपण हे जॉईंट केलं तर इथून ऑइल लीक होतं. आता हे तुम्हाला मी दाखवलं. याच्या आतमध्ये एक ओरिंग असते, हे असतं आपला काय म्हणतात बॉल असतो. तर ते सुद्धा कसं बदलायचं, त्याच्यामुळं काय होतं तुम्हाला मी पुढचे व्हिडिओ. तर आपले मॅकॅनिक असं सांगताय की याचं जेवढं काम होणार आहे म्हणजे याच्यामध्ये जे काही स्पेअर पार्ट वापरले जातात, ह्या कप्पलमध्ये जे काही स्पेअर पार्ट वापरले जातात त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी याच्यामधलं सगळं खुलून दाखवी, परत बसून दाखवी. याच्यामध्ये आतमध्ये काय राहतं, ते वर्किंग कसं करतं, हे सर्व काही याच्याबद्दल माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक असाल तर नक्कीच राहा.